नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण करतो क्वेश्चन ऑन प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल 1.2 मधील क्वेश्चन नंबर 9 करतो आहोत आपण. इन ट्रायंगल ABC BD is an angle bisector of angle B if AB is equal to x, BC is equal to x plus phi, AD is equal to x minus 2, DC is equal to x plus 2. ठीक आहे. आपली पद्धत अशी आहे की क्वेश्चन वाचत असताना हातात पेन्सिल ठेवा, दिलेले मेजरमेंट डायग्राम मध्ये भरा आणि विचारलेल्या भागावर क्वेश्चन मार्क करा. तर इकडे AB is equal to x, AB is equal to x, BC is equal to x plus phi, AD is equal to x minus 2, DC is equal to x plus 2. Find x असं सांगितलं. ठीक आहे. हा अँगल बायसेक्टर याची खूण अशी करतात, यांच्यावर दोघांवर सारखी मार्किंग आहे. म्हणजे अँगल बी ने हे दोन अँगल इक्वल केले. बायसेक्टर म्हणजे बाय दोन भाग आणि कॉन्ग्रुएंट टू पार्ट्स असं आपल्याला प्रश्नाचा अर्थ आहे. सोपा भाग आहे एकदम. नेहमीप्रमाणे आपण काय करतो, फर्स्ट गिवन असतं ते आपण सोल्युशन मध्ये प्रथम लिहितो. फर्स्ट गिवन आहे इन ट्रायंगल ABC सेक BD बायसेक्ट्स अँगल B. बस एवढंच. मग ते लिहून घेऊया आपण. इकडे लिहूया. मग इन ट्रायंगल ABC सेक BD बायसेक्टर angle B. This is given. Therefore, आपल्याला माहिती आहे थेरम ऑफ अँगल बायसेक्टर, अदरवाइज प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. मग काय येणार इथे, आपण नेहमी असं इकडनं वाचणार, इकडून वाचणार, इकडे एक रेशो मिळेल, पुन्हा या बाजूने वाचणार, एक रेशो मिळेल. पहिला रेशो असेल AD अपॉन DC, दुसरा रेशो AB अपॉन BC. हे आपलं पाठ झालेलं पाहिजे, लक्षात असलं पाहिजे. मग इकडे लिहिणार AD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन BC. Theorem of angle bisector. Therefore, आपण याच्यात व्हॅल्यू भरूया. AD x minus 2, DC x plus 2 is equal to AB x BC x plus 5. इकडे लिहायचं पुटिंग गिवन व्हॅल्यूज. ओके. आता काय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. याने याला मल्टिप्लाय करायचं, याने याला मल्टिप्लाय करायचं. तर आपण इथे लिहिणार x minus 2 into x plus 5 is equal to x into x plus 2. हे मल्टिप्लिकेशन आपल्याला थोडे लक्षात घेतले पाहिजे. इकडे आपण तो रफ करूया. x minus 2 into x plus 5. दोन प्रकारे करतात. एक फॉर्म्युला आहे, आयडेंटिटीज आहे, पण ती सगळ्यांनाच माहित असते असं नाही. आपण एक सिंपल करूया.
या x ने या x ला मल्टिप्लाय करूया, एक्स स्क्वेअर झाला. या x ने फाय ला मल्टिप्लाय, मध्ये साइन आहे प्लस x इंटू फाय, 5x. आता या -2 ने x ला मल्टिप्लाय करूया, -2x -2 प्लस -2 इंटू प्लस 5 इज इक्वल टू -10. म्हणजे त्याचा आन्सर आलं एक्स स्क्वेअर प्लस 3x -10. आपण ते डायरेक्ट आता इथे लिहून घेऊया, एक्स स्क्वेअर प्लस 3x -10 इज इक्वल टू, हे सोपं आहे, x इंटू एक्स प्लस 2, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू 2x जा 2x. मग इकडे लिहिणार एक्स स्क्वेअर प्लस 2x. बघा एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल. आता मग ट्रान्सफर करूया, 2x ला इकडे आणूया, मग 10 ला तिकडे नेऊया. मग इकडे येणार 3x इज इक्वल टू, सॉरी 3x minus 2x is equal to 10. x is equal to 10. Finish. x ची व्हॅल्यू काढली आपण, आपलं उत्तर संपलं. हा मल्टिप्लिकेशन लक्षात ठेवा. हे मल्टिप्लिकेशन सगळ्यांना असं केलं तर सोपं पडेल, नाहीतर प्रॉब्लेम होतो. त्यामध्ये एवढ्याच चुका होतात, त्या इकडे सारखी गोष्ट गेली, आपलं सांगतो. अशा प्रकारे आपण अँगल थेरम ऑफ अँगल बायसेक्टर वरील क्वेश्चन 1.2 मधील क्वेश्चन 9 आपण कंप्लीट केलेलं आहे. सोपा आहे असं मला वाटतं. तुम्हाला पण सोपा वाटला पाहिजे, कारण तुम्ही हा पूर्ण एकदा बघणार आहात, व्यवस्थित वाचणार आहात, बघणार आहात, ऐकणार आहात. नंतर मग हे सर्व बघून वहीत लिहिणार आहात आणि मग पुन्हा एकदा न बघता लिहिणार. मग काय चुकतंय ते तुम्हाला समजेल, म्हणजे तुम्ही परीक्षेत चुकणार नाही. ज्या काय चुका मला करायच्या आहेत त्या आपण इथेच करायच्या आहेत, दुसरं काही नाही आहे. खूप सोपं असतं, व्यवस्थित आपण करतो आहोत. असंच पुणे करत राहा. बाय. आपण पुन्हा भेटूया.